नमस्कार. मी सौ स्मिता ओहाळ, निवृत्त शिक्षिका, सौ सुशीलाबाई विरकर हायस्कूल, शुक्रवार पेठ, पुणे. माझा फोन नंबर आहे 9975586056. फोन नंबर पुन्हा एकदा सांगते, 9975586056. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मला माहीत आहे की तुम्ही सर्वजण तुमच्या शालेय जीवनातील सर्वोच्च आणि महत्त्वपूर्ण अशा परीक्षेसाठी तयारी करत आहात. परीक्षा अगदी तोंडावर आलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना भरभरून यश मिळणारच आहे. पण आम्ही शिक्षक आणि पालक संभ्रमात आहोत की या ऑनलाईन अभ्यासातून आपला विद्यार्थी परिपूर्ण झालेला आहे का? बोर्डाच्या परीक्षेला जाण्यासाठी तो तयार आहे का? आणि म्हणून आज MPC न्यूज शिक्षण संवाद या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आणि तो संवाद तुमचा मराठीचा जो पेपर आहे, या मराठीच्या पेपरमधला जो काही भाग आहे, म्हणजे मराठी विषय कृतीपत्रिका, याचा आराखडा आणि त्याची गुणविभागणी आणि तो कसा सोडवायचा किंवा आपल्याला जास्तीत जास्त गुण कसे मिळतील या दृष्टिकोनातून आपण पेपर कसा सोडवायचा आहे याचं मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी तुम्हाला कृतीपत्रिका 80 गुणांची असणार आहे आणि 20 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी असणार आहेत. विभाग 1 जे आहे तुम्हाला गद्य विभाग, म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातील पाठ, याची गुणविभागणी तुम्हाला सांगणार आहे. विभाग 1 गद्य विभाग, एकूण 18 गुणांसाठी हा प्रश्न तुम्हाला असणार आहे आणि वेळेचं नियोजन पण तितकंच महत्त्वाचं आहे. हा जो गद्य विभाग आहे यासाठी आपल्याला 40 मिनटं, म्हणजे आता जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा जो सराव करत असाल तर हा गद्य विभागाचा जो प्रश्न आहे, प्रश्न पहिला अ, ब, क, हा 40 मिनटामध्ये तुमचा सोडवून होतोय की नाही हे तुम्ही वेळ लावून पाहायचं आहे आणि त्याप्रमाणेच तुम्ही घरीसुद्धा सराव करायचा आहे. प्रश्न पहिला अ, याच्यामध्ये पठित उतारा असणार आहे, तो तुम्हाला 7 गुणांसाठी असणार आहे. हा पठित उतारा तुमचा पुस्तकातील असणार आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकातील सगळे धडे हे तुमचे वाचून झालेले पाहिजेत. सगळे धडे, सगळ्या कविता या वाचून झालेल्या असल्या पाहिजेत, तरच हा प्रश्न तुम्ही उत्तमरित्या सोडवणार आहात. प्रश्न पहिला अ, पठित उतारा हा 7 गुणांसाठी आहे. त्याला 15 मिनटं वेळ आपण लावून, घड्याळामध्ये 15 मिनटं लावून आपला हा जो अपठित उतारा आहे तो सोडवायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय प्रश्न असणार आहेत, तर आकलन कृती 2 गुणांची असणार आहे. नंतर दुसरा आकडा आकलन कृतीच असणार आहे, तो 2 गुणांची असणार आहे. आणि तिसरा प्रश्न स्वमताचा असणार आहे, तो 3 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर प्रश्न पहिला आ, हा सुद्धा पठित उतारा तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच असणार आहे. त्यालासुद्धा 7 गुण आहेत आणि त्याला वेळसुद्धा 15 मिनटंच तुम्ही द्यायची आहेत. यात तुम्हाला आकलन कृती 2 गुणांची, आकलन कृती 2 गुणांची आणि स्वमताचा प्रश्न 3 गुणांचा. प्रश्न पहिला ई, हा अपठित उतारा असणार आहे, तो तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा उतारा असणार आहे आणि त्याला 4च गुण आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2 आकलन कृती विचारणार आहेत आणि म्हणून हा पठित उतारा जो आहे तो पठित उतारा तुम्ही 2 वेळा वाचायचा आहे, कारण तो तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा आहे. पुस्तकातले धडे तर तुम्ही वाचले असतात, त्यामुळे तुम्हाला त्या धड्यातला सारांश, त्याचा आशय, त्याची कथा ही तुम्हाला माहिती असते. त्यामुळे तो उतारा तुम्हाला, जो अपठित उतारा आहे तो मात्र बाहेरचा असल्यामुळे तुम्ही तो 2 वेळा वाचा आणि त्याच्या आकलन कृती सोडवायच्या आहेत. अगदी 2-2 गुण जरी आपण म्हटलं तरी ते खूप महत्त्वाचे असतात आपल्या गुणांमध्ये वाढ होण्यासाठी.
विद्यार्थी मित्रांनो, यावर्षीसुद्धा आपल्या अभ्यासक्रमातून काही गद्य विभाग हे वगळण्यात आलेले आहेत आणि त्याची कल्पना तुम्हाला असेलच. तरीसुद्धा सगळ्यांनी एक खुणा करून घ्या किंवा लक्षात ठेवा की पाठ क्रमांक 5, पाठ क्रमांक 14, पाठ क्रमांक 17, पाठ क्रमांक 18 हे 4 पाठ आपल्याला वगळण्यात आलेले आहेत. आकलन कृतीचं स्वरूप कसं असणार आहे, या ज्या तुम्हाला आकलन कृती 2-2 गुणांच्या ज्या विचारल्या जाणार आहेत, याचं स्वरूप कसं असणार आहे, तर याच्यामध्ये आकृतिबंध पूर्ण करा, आकृती पूर्ण करा, चौकट पूर्ण करा, योग्य पर्याय निवडा, का ते लिहा, कोण ते लिहा, चूक बरोबर ते लिहा, सत्य असत्य ते लिहा, घटना योग्य क्रमाने लावा, एका वाक्यात उत्तरं द्या. हे सगळे प्रश्नप्रकार आपण 1ली ते 9वीपर्यंत अभ्यासलेले आहेत मित्रांनो. आणि त्याच्यामुळे या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती आपण कशी लिहायची आहेत. मी खूप उत्तरपत्रिका जेव्हा तपासायला येत होत्या बोर्डाच्या, तेव्हा पाहिलं की तुम्हाला जी चौकट दिलेली असते त्या चौकटीतच आपल्याला ते उत्तर मावेल एवढं ते उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. तर काही विद्यार्थी पूर्ण वाक्य किंवा 2-2 वाक्य त्या प्रश्नाच्या संदर्भातली त्या चौकटीमध्ये लिहितात आणि मग त्याला चौकट करतात. तर ही अपेक्षित नाही आहे. तर तुम्ही त्याचं उत्तर थोडक्यातच त्या चौकटीत बसेल इतकंच ते लिहायचं आहे. आणि म्हणून या प्रश्नांची उत्तरं लिहिताना एक पद्धत तुम्ही लक्षात ठेवा की तो उतारा सुरुवातीला शांतपणे वाचा. अगदी तो 2 पॅरेग्राफचा उतारा असतो, तो शांतपणे थोडक्यात वाचा आणि त्याचा आशय त्या उतार्यात काय सांगितलेलं आहे ते समजून घ्या. अगदी तुम्ही धडा वाचलेला नसेल असं समजूया आपण की तुम्ही धडा तो वाचलेला नाही, तरी तुम्ही तो 2 मिनटं 3 मिनटं तो शांतपणे तो उतारा वाचा आणि मग प्रश्न वाचून त्याची उत्तरं त्याच्यामध्ये लिहा. फक्त स्वमताचा जो प्रश्न आहे तो आपल्याला 3 गुणांसाठी आहे आणि तो लिहिताना त्या विषयानुरूपच तुम्हाला लिहायचं आहे. अवांतर वाचन आवश्यक आहे. त्याच्यासाठी निरीक्षण यावर आधारित तुम्हाला स्वमताचा प्रश्न लिहायचा आहे. कारण या स्वमताच्या प्रश्नामधून तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही प्रभावी स्वतःचे विचारांची मांडणी तुम्ही करू शकता. भाषाशैलीसुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या भाषेत जरी त्याचं उत्तर लिहिलं तरी चालणार आहे. आणि म्हणून स्वमताचं जे उत्तर आहे ते तुमचं असणार आहे. उदाहरणार्थ आगळ धड्यामधली आजी आहे आणि मग स्वमताचा प्रश्न तुम्हाला जर असा विचारला असेल की तुमच्या आजीचं वर्णन करा, तर काही विद्यार्थी काय करतात की त्याच पुस्तकातली जी आजी आहे ती तसंच्या तसं त्याचं वर्णन करतात. तर तुम्ही स्वतःच्या विचारांनी आजी डोळ्यासमोर आणा किंवा इतरांचे पण आजी आपण बघितलेले असेल तर अशा आजीचं वर्णन तुम्ही करा. आणि ते पुस्तकातलंच करायला पाहिजे असं काही आवश्यकता नाही आहे. तर तुम्ही स्वतःच्या मनाने ज्याचं अवांतर वाचन चांगलं असेल, ज्याचं निरीक्षण चांगलं असेल, तो हा स्वमताचा प्रश्न नक्कीच चांगल्या तऱ्हेने सोडवू शकणार आहे. स्वमताचं उत्तर 10 ते 12 ओळीत अपेक्षित आहे. जरी याला 3 गुण असले तरी त्याचं उत्तर 10 ओळी उत्तर तरी तुम्ही त्याचं लिहिलं पाहिजे. अपठित उताराचं तुम्हाला सांगितलं की तो बाहेरचा असल्यामुळे तो नीट काळजीपूर्वक तुम्ही वाचायचा आहे आणि त्यातील विषय त्याचा आशय समजून घ्यायचा आहे. आणि मग त्याचा स्वमताचा प्रश्न नाहीच आहे, फक्त 2 आकलन प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृती सोडवताना ज्या आकलनाचे प्रश्नाची जी तुम्ही सोडवता आकलन कृती, तर ते आकृती पूर्ण करा, चौकट पूर्ण करा. हे पेनानेच पटकन त्याची चौकट उत्तर लिहायचं, त्याची चौकट पेनानेच करायची. खूप मुलं काय करतात, पेन्सिल घेतात, पट्टी घेतात आणि छान त्याच्या आकृत्या काढत बसतात, म्हणजे ती चौकट काढत बसतात. मग त्यात खूप वेळ जातो. तर अशा तऱ्हेचा वेळ तुम्ही घालवू नका. तर पेनानेच ती चौकट आकृत्या पेनानेच काढा आणि पटकन त्याचं उत्तर लिहा. योग्य पर्याय निवडा, रिकाम्या जागा भरा, एका वाक्यात उत्तर लिहायची, वाक्य पूर्ण लिहावीत व योग्य शब्द अधोरेखित फक्त करायचं आहे त्याच्यामध्ये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ध्या गुणाचा किंवा 1 गुणाचा आकलन कृती कधी तुम्हाला अर्ध्या गुणासाठी येते किंवा 2 आकलन कृती असा अर्ध्या गुणाच्या विचारल्या जातात. तर ह्याचं उत्तर लिहिताना शुद्ध लेखनाच्या चुका टाळायच्या आहेत. कारण जर शुद्ध लेखन तिथे चुकलं तर पूर्ण त्याचं उत्तर चुकलं जातं. आणि म्हणून शुद्ध लेखनाच्या चुका ह्या आकलन कृती ज्या आहेत, तुम्हाला चौकटी पूर्ण करा, आकृती बंध पूर्ण करा, तर त्याच्यामध्ये शुद्ध लेखनाच्या चुका होणार नाहीत याच्याकडे लक्ष द्यायचं आहे.
आता गद्य विभागाची तयारी करताना तुम्ही काय करणार आहात? अजून खूप दिवस आहेत तुमच्या हातामध्ये. तर पाठ्यपुस्तकाचं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पाठ्यपुस्तकाचं समजपूर्वक वाचन करा. स्वतःचे विचार, स्वतःचं मत शब्दात व्यक्त करण्याचा सराव करा. प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवत असाल तर त्याच्यामध्ये आपण स्वतःचे विचार काय मांडतो आहे, स्वतःच्या स्वमताचा प्रश्न आपण स्वतःहून काय लिहितो आहे, तर याचा विचार करा. अवांतर वाचन आता खूप मुलांना वाचनाचा खूप कंटाळा आहे. वाचन करत नाहीत मुलं. वाचा वाचा शिक्षक, पालक सतत सांगत असतात. तर अवांतर वाचन खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला उपयोजित लेखन लिहिताना करतानासुद्धा तुम्हाला होणार आहे. त्यामुळे अवांतर वाचन विद्यार्थ्यांनी करावे किंवा निरीक्षण करावं. अगदी टी व्हीवरच्या बातम्या, वर्तमानपत्र, बातमी लेखन आहे तुम्हाला, जाहिरात लेखन आहे, या सगळ्याचा वापर, अवांतर वाचनाचा वापर आपल्याला सतत या प्रश्नपत्रिका सोडवताना होणार आहे आणि म्हणून मुलांनी अवांतर वाचन करायचं आहे. आता सरावासाठी जर तुम्हाला काही प्रश्नपत्रिका किंवा नवनीत मधल्या काही प्रश्नपत्रिका असतील तर त्या सोडवताना आत्ता ज्या सूचना सांगितल्या त्या सूचनांचा विचार करून तुम्ही जर प्रश्नपत्रिका एखादी सोडवलीत तर नक्कीच आपल्याला याचे गुण मिळणार आहेत आणि अशा तऱ्हेने या पहिल्या प्रश्नातले 18 गुण हे आपल्या हातातलेच आहेत आणि त्यामुळे ते आपल्याला सोडवायचेच आहेत आणि ते आपल्याला मिळवायचेच आहेत असा विचार करून आपण हा पहिला प्रश्न लिहिणार आहोत. यानंतर आपण जाणार आहोत विभाग 2 पद्य विभाग. याच्यामध्ये विभाग 2 म्हणजे प्रश्न दुसरा तुमचा अ आणि आ असे 2 प्रश्न तुम्हाला याच्यात असणार आहेत आणि हे संपूर्ण प्रश्न हे पठित पद्यांवर असणार आहेत. पठित पद्य म्हणजे तुमच्या पुस्तकातील कविता आणि याच्यावरच आधारित कृती विचारल्या जाणार आहेत तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पुस्तक बघितलं असेल, वाचलं असेल, कविता वाचल्या असतील तर यावर्षी तुम्हाला एकूण 7 कविता आहेत. म्हणजे तशा आपल्याला 8 कविता आहेत, पण एक कविता तुम्हाला फक्त पाठांतरासाठी किंवा तालासुरात म्हणण्यासाठी ती कविता दिलेली आहे, समूहात म्हणण्यासाठी. तर ती सोडता आपल्याला 7 कविता एकूण दिलेल्या आहेत. या 7 कवितांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. या विभागात तुम्हाला कवितांवर आधारित कृती, मुद्द्यांच्या आधारे कृती, रसग्रहण कृती विचारल्या जाणार आहेत. त्यासाठी तुम्ही प्रत्येक कवितेचा भावार्थ, त्या कवितेमध्ये कोणता विषय दिला आहे, त्यात कोणता संदेश दिलेला आहे, त्याचा आशय कोणता आहे हे संपूर्ण समजून घ्या. ती कविता वाचताना स्वतःच्या भाषेत कवितेचा अर्थ जर तुम्ही समजून घेतलात तर या पद्य विभागातील सर्वच कृती तुम्हाला सहजतेने सोडवता येणार आहेत. आता याची गुणविभागणी कशी आहे तर पठित पद्य तुम्हाला 8 गुणासाठी आहे. प्रश्न दुसऱ्यातला अ पठित पद्य तुम्हाला 8 गुणासाठी आहे. यामध्ये तुम्हाला आकलन कृती 2 गुणासाठी, आकलन कृती 2 गुणासाठी, 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुणांसाठी आणि काव्य सौंदर्य कृती 2 गुणांसाठी, असे 4 प्रश्न प्रकार तुम्हाला असणार आहेत आणि त्याला एकूण आपल्याला 8 गुण आहेत. आता यातलं जो तिसरा प्रकार आहे 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहायचा आहे की कवीने या ओळींमध्ये असं असं म्हटलेलं आहे, असा त्याचा सरळ अर्थ लिहायचा. तो खूप वेगळं असं त्याच्यामध्ये काही लिहित बसायचं नाही. कवीला त्या 2 ओळींमध्ये काय सांगायचं आहे, नेमका त्या 2 ओळींचा अर्थ काय आहे, याचा अर्थ सरळ सरळ अर्थ लिहायचा आणि म्हणून त्याचा प्रश्न प्रकारच तसा आहे की या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा. कवीला जे काही म्हणायचं आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुमचा त्याच्यावर काय विचार हा विचारलेला नाही, तर त्या 2 ओळींचा सरळ अर्थ जो कवीने सांगितलेला आहे, जो कवीला अपेक्षित आहे, तो तुम्ही तिथे लिहायचा आहे. प्रश्न दुसरा आ. या प्रश्नात पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 कवितांची तुम्हाला नावं दिली जातील. त्यापैकी कोणत्या तरी एका कवितेवर तुम्हाला 8 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि या 8 प्रश्नांमधले एक प्रश्नांचे 2 प्रश्न आणि 2 गुणांचा 1 प्रश्न, अशा 3 कृती तुम्हाला याच्यात दिलेल्या असतात. हा प्रश्न 4 गुणांसाठी असणार आहे. या कृतीत तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले जाणार आहेत तर कवितेचे कवी कोण, कवयित्री कोण, कवितेचा विषय काय, कवितेतील शब्दांचा अर्थ, एखादे 2 शब्द तिथे दिले जातील, त्याचा अर्थ सांगा, कवितेतून कोणता संदेश मिळालेला आहे किंवा कवीला कोणता संदेश याच्यातून द्यायचा आहे, कवितेतील भाषिक वैशिष्ट्ये कोणती,
समजा त्याच्यामध्ये की ती ग्रामीण कविता आहे किंवा ओवी आहे किंवा संस्कृत भाषेचा वापर या कवितेमध्ये जास्त केलेला आहे. तर अशा तऱ्हेने त्या कवितेमध्ये की छंद वेगळा आहे त्याच्यामध्ये किंवा आपण त्याला काय म्हणू अभंग आहे. तर अशा कोणतं भाषिक कौशल्य त्याच्यामध्ये दिलेली आहे ती लिहायची आहे. कवितेतून व्यक्त होणारा विचार द्यायचा आहे किंवा ओळींचा सरळ अर्थ तुम्हाला एक ओळ दिली असेल त्याचा अर्थ त्याच्यात लिहायला सांगणार आहे. आणि शेवटला तुम्हाला दिलेलं असतं की ही कविता तुम्हाला आवडली किंवा नाही का आवडली आणि आवडली नसेल तर का आवडली नाही याची कारणं तुम्हाला लिहायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, वरील कृतींचा जर सराव करायचा असेल तुम्हाला, हे गुण जर तुम्हाला मिळवायचे असतील, मला असं वाटतं की जर अशा प्रकारे म्हणजे एक वेगळा प्रकार तुम्हाला असा सांगते की एक फुलस्केप घेऊन त्याच्यावर एक चार्ट तयार करा की कवितेचं नाव, कवीचं नाव, कवितेचा विषय, कवितेतील काही महत्त्वाचे कठीण शब्द, कवितेतून दिलेला संदेश, त्याची भाषिक वैशिष्ट्य, विचार, आवड व न आवडण्याची कारणे, म्हणजे ती कविता आवडली किंवा नाही आवडली, असा एक चार्ट तुम्ही जर 7 कवितांचा जर करून ठेवलात तर प्रश्न दुसऱ्यातले सगळे गुण तुम्हाला मिळणार आहेत. आणि म्हणून असा एक चार्ट तुम्ही तयार करून ठेवा परीक्षेच्या अगोदरच की ह्या 7 कवितांची नावं, त्या कवीचं नाव, त्या कवितेचा विषय, त्यातील कठीण शब्द, त्यातला मिळणारा संदेश, भाषिक वैशिष्ट्य. म्हणजे उदाहरणार्थ समजा उत्तम लक्षण ही जी कविता तुम्हाला आहे तर त्या कवितेचं नाव लिहायचं उत्तम लक्षण, कवीचं नाव लिहा संत रामदास, कवितेचा विषय काय तर या कवितेमध्ये उत्तम माणसाची लक्षणं सांगितलेली आहेत. नंतर कवितेतले काही कठीण शब्द असतील ते लिहा. कोणता संदेश या कवितेतून दिलेला आहे तर प्रत्येक व्यक्तीने चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा संदेश त्याच्यातून दिलेला आहे. भाषिक वैशिष्ट्य कोणती तर हा ओवी प्रकार आहे. मग लौकिक असा रचना प्रकार आहे, त्याच्यामध्ये सुबोध अशी भाषा वापरलेली आहे. ओवी छंद या कवितेमध्ये वापरलेला आहे. कोणते विचार या कवितेत सांगितले आहे तर व्यक्तीने समाजात कसे वागावे याचं मार्गदर्शन कवीने या संत रामदासाने या कवितेत केलेलं आहे. तुम्हाला ही कविता आवडली असेल तर का आवडली तर याच्यातले विचार पटकन पटतात, आपल्याला पटण्यासारखे आहेत आणि रामदासाने अगदी परखडपणे याच्यामध्ये आपले विचार मांडलेले आहेत. म्हणून ही कविता मला खूप आवडली आणि चांगले उत्तम माणसाची चांगली लक्षणं सांगितलेली आहेत. आणि मी ही कविता वाचून मला पण असं वाटायला लागलं की आपण सुद्धा उत्तम व्यक्ती झालं पाहिजे आणि आपण तसंच वागलं पाहिजे आणि म्हणून मला ही कविता खूप आवडली. तर अशा तऱ्हेने 7ही कवितांचा चार्ट जर तुम्ही तयार करून ठेवलात तर प्रश्न दुसऱ्यातला सगळे प्रश्न म्हणजे प्रश्न दुसरा आ या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवता येणार आहेत. प्रश्न दुसरा जो आहे याच्यामध्ये तुम्हाला जी कृती आहे ती पद्य रसग्रहण, यात कोणत्याही कवितेतील 2 किंवा 4 ओळी तुम्हाला दिलेल्या असतात आणि त्याचं रसग्रहण करायचं असतं. मग आता रसग्रहण म्हणजे काय तर हा जो चार्ट तुम्ही तयार केलेला आहात या चार्टमधलेच जे तुम्हाला काही विचारलं आहे तिकडे म्हणजे त्या प्रश्नामध्ये उदाहरणार्थ काय तर या कवितेतील आशय सौंदर्य स्पष्ट करा. मग आशय सौंदर्य स्पष्ट करताना काय लिहायचं तर कवितेचं नाव लिहायचं, कवितेचं नाव लिहायचं, कवीचं नाव लिहायचं, कवितेचा विषय लिहायचा, त्या कवितेतून मिळणारा संदेश लिहायचा, त्याच्यात कोणता उपदेश दिला आहे तो लिहायचा, त्याचं मूल्य लिहायचं. मग मला सांगा ह्या चार्टमधला संपूर्ण चार्ट हा तसाच्या तसा उतरवून काढला की ते त्या कवितेचं आशय सौंदर्य झालं. मग अशा तऱ्हेने जर आपण अशा तऱ्हेचा कवितेचा चार्ट जर आपण तयार करून ठेवला तर या प्रश्न दुसरा या आपण म्हणतो की या कविता खूप कठीण आहेत किंवा आम्हाला कवितेचे प्रश्न लिहिता येत नाहीत तर विद्यार्थी मित्रांनो अजिबात विचार करू नका. अशा तऱ्हेने एक चार्ट तयार करून ठेवा आणि त्या चार्टप्रमाणे आपण अभ्यास करा. परीक्षेला जाता जाता फक्त हा चार्ट वाचून जा आणि म्हणजे प्रश्न दुसऱ्याचे गुण हे आपल्याला सगळेच्या सगळे गुण आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यातलं जो प्रश्न दुसऱ्यामधला मधलाच एक काव्यसौंदर्य असतं. मग हे काव्यसौंदर्यसुद्धा वरती चार्टमध्ये आपण लिहिलेलं आहे की कोणता अलंकार आहे, कोणता रस आहे, कोणता भाव आहे, अभंग आहे का ओवी आहे, मग यातल्या कल्पना कोणती आहे इत्यादी माहिती आपण काव्यसौंदर्यामध्ये मांडायची आहे. आणि भाषिक सौंदर्य पण आपण वरती लिहिलेलं आहे की कोणती भाषा आहे, ग्रामीण कविता आहे की अभंग आहे, कोणता काव्यप्रकार आहे किंवा कोणता अलंकार त्याच्यामध्ये दिलेला आहे,
किंवा आता आपल्याला खूपशा कविता अशा आहेत की त्या मुक्तछंदामधल्या आहेत, तर हे मुक्तछंद आहे. तर अशा तऱ्हेने भाषिक सौंदर्य आपण, की या कवितेला लय नाही किंवा या कवितेला चाल लावता येत नाही, तर अशा तऱ्हेने भाषिक सौंदर्य या कवितेचं आपल्याला लिहायचं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आजच कामाला लागा. या 7 कवितांचा एक चार्ट तयार करून ठेवा आणि तो करताना तो डोळ्यासमोर ठेवा, अगदी समोर तुमच्या अभ्यासिकामध्ये लावून ठेवा आणि परीक्षेला जाता जाता फक्त हा चार्ट तुम्ही वाचून जा. आणि म्हणजे प्रश्न दुसरा हा तुम्हाला संपूर्ण गुण मिळवण्यासाठी अशा तऱ्हेचा हा तक्ता तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे. आता कवितेचा भावार्थ तर तुम्हाला आता तुम्हाला खूप असं आहे की आपल्याला कविता शिकवल्या, म्हणजे आम्ही जेव्हा वर्गामध्ये जातो तेव्हा ती कविता वाचतो, त्या कवितेचा अर्थ सांगतो किंवा त्याचं अवांतर त्या कवीबद्दल काहीतरी सांगतो किंवा इतर काही गोष्टी त्या कवितेबद्दल आम्ही सांगत असतो. त्यामुळे तुम्ही श्रवण करता आणि मग ते सगळं तुम्ही डोक्यात ठेवता आणि ते लिहिता. परंतु आता जे तुम्ही ऑनलाईन जे अभ्यास केलेला आहे, तर याच्यामध्ये थोडंसं शिक्षकांना शिकवताना सुद्धा काही गोष्टी या तुमच्यापर्यंत पोचवता आल्या नसतील, तर अशा तऱ्हेने कवितेचा अभ्यास करताना तुम्ही त्या कविता एकदा दोनदा वाचल्यानंतर आपोआपच आपल्याला त्याचा अर्थ कळायला लागतो. आणि आत्ता मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं की त्याचा आपल्याला काय करायचं आहे, तक्ता तयार करायचा आहे. आश्वासक चित्र ही जी कविता तुम्हाला दिलेली आहे, तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की स्वमताचा, समजा त्याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी एखादा प्रश्न विचारला जातो की ही कविता तुम्हाला आवडली किंवा न आवडली. तर काही विद्यार्थी लिहितात की आम्हाला ही कविता आवडली, की छान स्त्री आणि पुरुष याच्यात समानता या कवितेमध्ये सांगितलेली आहे. पण एखादा मुलगा असं म्हणतो की मला ही कविता नाही आवडली. का नाही आवडली? तर की कशाला पाहिजे स्त्रियांनी बाहेर जायला, कशाला पाहिजे स्त्रियांनी नोकरी करायला, तर तिने घर सांभाळावं, तिने मुलांना सांभाळावं. तर हा त्याचा विचार झाला. तर अशा तऱ्हेने स्वमताचा प्रश्न जेव्हा तुम्ही ती कविता वाचता, तेव्हा जी कविता तुम्ही वारंवार वाचता, तेव्हा तुम्हाला त्या कवितेतला अर्थ तुम्हाला नक्कीच कळतो. आणि त्यामुळे काव्य जे आहेत, पुस्तकातली दिलेली काव्य ही एकदा दोनदा सगळे कविता वाचून काढा आणि मी ज्याप्रमाणे तुम्हाला सूचना केली आहे त्याप्रमाणे त्याचा एक तक्ता तयार करा आणि तो आपल्या डोळ्यासमोर ठेवा. म्हणजे प्रश्न दुसरा हा तुम्हाला नक्कीच उत्तमरित्या सोडवता येणार आहे. यानंतर आपण बघणार आहोत स्थूल वाचन विभाग 3. याची गुणविभागणी तुम्हाला माहिती आहे की स्वमत याच्यातले सगळे प्रश्न हे स्वमताचे असणार आहेत. त्याला 3 गुण आहेत आणि अभिव्यक्ती याला 3 गुण आहेत. या स्थूल वाचनामध्ये एकूण तुम्हाला 4 पाठ आहेत. त्याच्यामधला मला वाटतं मनक्या पेरण लागा हा पाठ वगळण्यात आलेला आहे. या कृतीमध्ये तुम्हाला 6 गुणांच्या कृतीमध्ये 3 गुणांच्या 2 कृती विचारल्या जातात. आणि या तुम्हाला म्हणजे पाठांतरच करायचे आहेत, म्हणजे कारण काही आपण त्याला म्हणू की चरित्रलेखन आहे, काही लेखकांचं जे दिलेलं आहे किंवा काही साहित्य प्रकारांची विशेष तुम्हाला दिलेले आहेत. उदाहरणार्थ गिरिजा कीर यांचा जो पाठ तुम्हाला आहे त्याच्यामध्ये बालनाटिकांचं विशेष तुम्हाला विचारलेलं आहे. तर अशा तऱ्हेचे जे काही प्रश्न आहेत हे तुम्ही वाचलेच पाहिजेत. आणि म्हणून स्थूल वाचनाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास तुम्ही स्वतः करायचा आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला त्या पाठामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते तुम्हाला मांडायचं आहे. कधीकधी या पाठामध्ये तुम्हाला स्वमताचा प्रश्नसुद्धा विचारला जातो की समजा एखादा लेफ्टनंट स्वाती महाडिक किंवा संतोष महाडिक यांचा जो पाठ तुम्हाला दिलेला आहे याच्यामध्ये मग हा पाठ वाचल्यावर तुमच्या मनामध्ये कोणता भाव निर्माण झाला किंवा तुम्हाला काय वाटलं, तर हा स्वमताचा प्रश्न आहे. मग त्यांनी जे काही कामगिरी केलेली आहे अशा तऱ्हेची कामगिरी आपणही करावी असं मला हा पाठ वाचून मला असं वाटलं. त्यामुळे हा अभिव्यक्ती किंवा स्वमताचा प्रश्न आहे. तर अशा तऱ्हेचे या स्थूल वाचनावर तुम्हाला स्वमताचे सुद्धा प्रश्न येणार आहेत. अभिव्यक्ती स्वतःचं विचार मांडण्याचे सुद्धा प्रश्न या पाठावर येणार आहेत. पण जास्तीत जास्त प्रश्न हे या पाठावरच असल्यामुळे हा पाठ पूर्णपणे पाठांतर किंवा त्याची माहिती
माहिती वजा जो काही पाठ आहे तो म्हणजे कर्नल संतोष महाडिक यांच्याबद्दलची माहिती, स्वाती महाडिक यांच्याबद्दलची माहिती किंवा रेखा मिश्र आपल्या दिलेल्या आहेत पाठामध्ये त्याची माहिती, या सगळ्याची माहिती तुम्ही पाठ करून किंवा ती वाचूनच जायची आहे. कारण त्याचा उतारा तुमच्यासमोर नसणार आहे, त्याचे सरळ प्रश्न तुम्हाला येणार आहेत. त्यामुळे स्थूल वाचनाचा जो पाठ आहे तो तुम्हाला वाचायचाच आहे किंवा तो तुम्हाला पूर्णपणे त्याची तयारी करूनच जायची आहे. त्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला की व्युत्पत्ती कोशाचं कार्य सांगा, मग ते तुम्हाला तर पाठच करून जावं लागणार आहे. त्यामुळे स्थूल वाचनाचे जो अभ्यास आहे तो अभ्यास तुम्ही स्वतःहून तयार करून जायचा आहे. 6 गुण जरी त्याला असतील तरी सुद्धा आपल्याला ते अभ्यासच आपल्याला करावा लागणार आहे. विभाग 4 याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न 4 हा भाषा अभ्यासावर प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. कृतीपत्रिकेतील प्रश्न 4 हा जो आहे तो 2 विभागामध्ये आहे. तुम्हाला एक व्याकरण घटकांवर आधारित कृती आणि दुसरा हा भाषिक घटकांवर आधारित कृती. विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणाचा खूपसा भाग हा कमी केलेला आहे पाठ्यपुस्तकातून आणि त्यामुळे खूप सोपा अशी याचा जो प्रश्न आहे तरीसुद्धा हा प्रश्न तुम्हाला 16 गुणांसाठी आहे. म्हणजे 8 गुण व्याकरण घटकांवर आधारित कृती आहे आणि 8 गुण भाषिक घटकांवर आधारित कृती आहे. आता प्रश्न 4थ्यातला जो आहे तो त्याच्यावर कोणकोणते विभाग तुम्हाला विचारले जाणार आहेत, तर समास 2 गुणांसाठी आहे, शब्दसिद्धी 2 गुणांसाठी आहे आणि वाक्प्रचार 4 गुणांसाठी आहे. समासामध्ये तुम्हाला त्याचा अभ्यास पाठांतर तुम्हाला करूनच जावं लागणार आहे. शब्दसिद्धीमध्ये उपसर्ग घटित शब्द किंवा प्रत्यय घटित शब्द हे एकदा तुम्ही समजून घेतलेत तर नक्कीच आपल्याला हे गुण आपल्याला मिळणार आहेत. वाक्प्रचारामध्ये मात्र तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे वाक्प्रचार विचारले जातात. एक म्हणजे वाक्प्रचार दिलेले असतात, त्याचा अर्थ लिहा, वाक्यात उपयोग करा किंवा जोड्या लावा किंवा वरती वाक्प्रचार दिलेले असतात त्याचा वाक्यांमध्ये उपयोग करा. अशा 3-4 पद्धतीने वाक्प्रचाराचा प्रश्न हा आणि तो 4 गुणांसाठी आहे. त्यामुळे हे 4 गुण आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत आणि अशा तऱ्हेने व्याकरण घटकावर आधारित 8 गुणांची कृती ही आपल्या हातातले हे मार्क आहेत. त्यामुळे याचा अभ्यास करून जा. भाषिक घटकांवर आधारित जी कृती आहे त्याच्यामध्ये शब्दसंपत्ती आहे 4 गुणांसाठी. लेखन नियमांनुसार लेखन म्हणजे स्वल्पविराम वगैरे याचा वापर करा किंवा एखादा शब्द चुकीचा दिलेला असतो, त्याची वेलांटी उकार वगैरे चुकलेला असतो तो दुरुस्त करून फक्त लिहायचा आहे, तो 2 गुणांसाठी आहे. विरामचिन्हांचा वापर करा हा 1 गुणांसाठी प्रश्न आहे. अनेक विरामचिन्ह आपण 1ली ते 9वीपर्यंत आपण अनेक विरामचिन्ह सतत आपण लेखनामध्ये देत असतो आणि ते आपल्याला माहिती आहे. प्रश्नचिन्ह असतो किंवा उद्गारवाचक चिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, ह्या सगळ्या विरामचिन्ह एकदा तुम्ही ते सगळे लिहून काढा आणि त्याची नावं लिहून काढा आणि कधीकधी त्याच्या जोड्या लावा येतात किंवा कधीकधी त्या वाक्यामध्ये त्याचा वापर करा. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रश्न आपल्याला विरामचिन्हांमध्ये येऊ शकतात. नंतर पारिभाषिक शब्द 1 गुणांसाठी फक्त आहे आपल्याला तो, की काही इंग्रजी शब्द दिले असतात त्याचा मराठी शब्द त्याचा तो लिहायचा असतो आणि ते शब्द मला वाटतं ते मुलं लिहितातच, कारण हल्ली इंग्लिश शब्दांचा वापर आपण खूपच करत असतो आणि हल्ली तुम्ही मोबाईल वापरता किंवा TV बघता किंवा काही मुलं लॅपटॉपचा पण वापर करतात, तर याच्यामध्ये अनेक इंग्रजी शब्द आपल्याला खूपशे माहिती होतात आणि आपण व्यवहारातसुद्धा इंग्लिश शब्दांचा खूप वापर करत असतो. त्यामुळे पारिभाषिक शब्द जे आहेत, काही महत्त्वाचे पारिभाषिक शब्द तुमच्या पुस्तकामध्ये त्याची सूची दिलेली आहे, ते एकदा वाचून बघा. त्यातलेच शब्द तुम्हाला परीक्षेसाठी विचारले जातात. याच्यानंतर समासामध्ये तुम्हाला पहिला जो प्रश्न आहे व्याकरणावर आधारित त्याच्यामध्ये समास आहे. त्या समासामध्ये तुम्हाला कोणकोणते समास येणार आहेत ते तुमचा अभ्यास झालेलाच असेल. त्याचा कर्मधारय समास, द्वंद्व समास, द्विगु समास या 3 समासावर आधारित तुम्हाला 2 गुणांची कृती विचारली जाणार आहे. याच्यामध्ये समास ओळखा, विग्रहावरून समास ओळखा, जोड्या लावा, तक्ता पूर्ण करा, अशा तऱ्हेचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. शब्दसिद्धी तुम्हाला मी सांगितलं की उपसर्ग लावून, प्रत्यय लावून अभ्यस्त शब्द लिहा किंवा तक्ता पूर्ण करा, अशा तऱ्हेची 2 गुणांची कृती आहे. शब्दसंपत्ती हा जो मधला जो प्रश्न आहे, प्रश्न 4 हा शब्दसंपत्तीचा प्रश्न आहे. तिथे तुम्ही 1ली ते 9वीपर्यंत सगळंच त्याचा अभ्यास केलेला आहे तुम्ही. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द,
म्हणजे किती सोपं, म्हणजे तुम्ही 1ली ते 4थी 9वीपर्यंत जो काही तुम्ही भाषेचा अभ्यास केलेला आहे त्या सगळ्यावर आधारित असे हे काही प्रश्न तुम्हाला येणार आहेत. पुढील शब्दापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा किंवा वचन बदला, वचन ओळखा, असे खूप सोपे असे शब्दसंपत्तीचे प्रश्न तुम्हाला आहेत आणि ते आपल्याला चांगल्याच तऱ्हेने ते आपल्याला सोडवता येतात आणि ते गुण आपल्या हातामधले असतात. नंतर लेखन नियमानुसार मी तुम्हाला आत्ता सांगितलं की शुद्ध लेखनावर आधारित अचूक शब्द ओळखा किंवा एखादा शब्द दिलेला असतो चुकीचा, तो दुरुस्त करून लिहा. नंतर विरामचिन्हांचा वापर हा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ते प्रश्न येतात. विरामचिन्ह ओळखा येतात, नावासमोर विरामचिन्ह काढा, वाक्यातील विरामचिन्ह ओळखा, वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा, अशा तऱ्हेचे प्रश्न आपल्याला विरामचिन्हांच्या या प्रश्न प्रकारामध्ये येत असतात. पारिभाषिक शब्द तुम्हाला मी सांगितले की अनेक इंग्रजी शब्द आपल्याला माहिती असतात आणि ते मी तर म्हटलं की तुम्ही आता पुस्तकामधली सूची बघा, त्याच्यामध्ये कोणते पारिभाषिक शब्द आहेत आणि तो पारिभाषिक शब्दामध्ये तो प्रतिशब्द प्रमाण भाषेतील मराठी शब्द त्याच्यामध्ये लिहायचा आहे. तर अशा तऱ्हेने सराव करा या प्रश्नांचा. व्याकरणाचं पुस्तक असणं खूप गरजेचं आहे. खरं म्हणजे उदाहरणं म्हणून आपल्याला अनेक वाक्य, अनेक शब्द आपण जर बघितले तर नक्कीच आपल्याला हा प्रश्न 4था आपल्याला सोडवता येणार आहे. सर्वात महत्त्वाचा, या प्रश्नपत्रिकेतील सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे विभाग 5वा. कारण विद्यार्थी मित्रांनो, या विभागासाठी आपल्याला एकूण 24 गुण आहेत. प्रश्नपत्रिका किंवा जेव्हा आम्ही सुपरविजन करतो तेव्हा आमच्या एक लक्षात येतं की खूप मुलं ती त्या वेळेचं बंधन त्यांना नसतं आणि त्या वेळेचं नियोजन त्यांना नसतं आणि त्यामुळे उपयोजित लेखनापर्यंत पोहोचतच नाहीत. आणि खूप महत्त्वाचा हा विभाग आहे. 24 गुण आपल्या हातामध्ये आहेत आणि हातातले मार्क हे आपल्यासाठी असतात आणि त्यामुळे विभाग 5 उपयोजित लेखन हा प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांनी सोडवायचाच आहे. आणि म्हणून वेळेचं नियोजन करून जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवलीत तर नक्कीच उपयोजित लेखनाचा विभागसुद्धा तुमचा पूर्ण सोडवून होणार आहे. विभाग 5 म्हणजे प्रश्न 5वा. तुम्हाला माहिती आहे की 24 गुणांसाठी हा विभाग आहे आणि दैनंदिन व्यवहारात आपले विचार, आपल्या भावना, आपल्या कल्पना, आपले अनुभव अनेक ठिकाणी आपल्याला मांडावे लागतात. आणि आता तर तुम्ही भाषेची सगळी कौशल्य तुम्ही आत्मसात केलेली आहेत. म्हणजे श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन हा जर भाषेची जी कौशल्य आहेत, ही सगळी कौशल्य आता परिपूर्ण झालेली आहेत तुमच्याकडून. आणि म्हणून मूल्यमापनामध्ये म्हणजे मूल्यमापन करताना उपयोजित लेखनाचं की ही कौशल्य खरोखर तुम्ही आत्मसात केलेली आहेत की नाही याचं मापन केलं जातं. आणि म्हणून उपयोजित लेखन विभागामध्ये लेखन करताना तुम्ही किती अवांतर वाचन केलेलं आहे, तुमचं किती निरीक्षण आहे किंवा तुम्ही काय काय वाचलेलं आहे, तुम्ही TV पाहता त्याचा कुठे कुठे वापर केलेला आहे किंवा तुम्ही एखादी गोष्टीचं पुस्तक वाचलेलं आहे त्याचा वापर तुम्ही कुठे कुठे केलेला आहे त्या उपयोजित लेखनामध्ये, याचं सगळ्याचं मूल्यमापन या उपयोजित लेखनामध्ये केलं जातं. कारण या विभागामध्ये तुम्हाला पत्रलेखन आहे, सारांश लेखन आहे, जाहिरात आहे, बातमी आहे, कथा आहे, प्रसंगलेखन आहे, आत्मकथन आहे आणि वैचारिक लेखन इत्यादी लेखन कृती तुम्हाला दिलेल्या असतात आणि त्याच्यापैकी काही आपल्याला सोडवायच्या असतात. आणि त्यामुळे बघा, आता एवढे जर लेखन प्रकार तुम्हाला असतील तर तुमचं वाचन हे असायलाच पाहिजे, तुमचं निरीक्षण असायला पाहिजे आणि तुम्हाला आपले विचार अभिव्यक्त करता आले पाहिजेत. तर त्याचं मूल्यमापन या उपयोजित लेखनामध्ये दिलं जातं. आता याची गुणविभागणी कशी आहे तर प्रश्न 5वा पत्रलेखन किंवा सारांश लेखन हे 2 प्रकार असतात. त्याच्यापैकी कोणता तरी एक तुम्हाला सोडवायचा आहे. 2 पैकी 1 कृती, पत्रलेखन किंवा सारांश लेखन. आणि 6 गुणांसाठी आहेत. म्हणजे प्रश्न 5व्यातला हा 6 गुणांसाठी आहे. त्याच्यापैकी 2 पैकी कुठला तरी एक सोडवायचा आहे. पत्रलेखन तर तुम्हाला माहिती आहे, ईमेल तुम्हाला आहे पत्रलेखनामध्ये, तर हा संपूर्ण डाव्या बाजूने आपल्याला हे ई-पत्र आपल्याला
आपण लिहितो. आणि म्हणजे पूर्वीची जी जुनी पद्धत होती ती पद्धत सोडून आता तुम्ही जे मोबाईलवर जे पत्र टाईप करता किंवा लॅपटॉपवर पत्र टाईप करता, तर त्या पद्धतीने ई पत्र असं आपण त्याला म्हणतो, तर ते पत्रलेखन आपल्याला आता यावेळेला असणार आहे. यावर्षी तुम्हाला एकूण 3 प्रकारचे पत्रलेखन आहेत. एक म्हणजे औपचारिक पत्र, याच्यामध्ये मागणी पत्र, विनंती पत्र, आणि एक अनौपचारिक पत्रामध्ये कौटुंबिक पत्र. दोन्ही पत्र तुम्हाला ई पद्धतीनेच लिहायची आहेत. म्हणजे आपण त्याला म्हणू ई पत्रलेखन असं त्याला नाव दिलेलं आहे. आपण सगळं पत्राची सुरुवात डाव्या साईडने करायची आहे. डाव्या कोपऱ्यातच दिनांक लिहायचा आहे. त्याच्याखाली पत्र कोणाला पाठवायचं आहे ते लिहायचं आहे. त्याचं नाव, त्याचा पत्ता लिहायचा आहे. प्रेषक, प्रती ज्याचं नाव दिलेले असतील तर ती नावं तशीच्या तशी लिहायची आहेत. नसतील दिली तर अबक लिहून आपण ते पत्र सुरुवात करायचं आहे. पत्ता दिलेला नसेल तर काल्पनिक पत्तासुद्धा तुम्हाला तो तयार करून तो लिहायचा आहे. मायना लिहिल्यानंतर त्यानंतर ओळीत विषय लिहायचा आहे. त्याच्यानंतर महोदय, महोदया असं लिहून आपण औपचारिक पत्र लिहिताना आपण अशा तऱ्हेचा त्याचा मायना असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण मजकुराला सुरुवात करणार आहोत. नेमकी मुद्दे सुटसुटीत भाषेत पत्र लिहायचं आहे. अलंकारिक भाषा औपचारिक पत्रामध्ये आपण वापरत नाही. म्हणजे कौटुंबिक पत्रामध्ये आपण अलंकारिक भाषा अनौपचारिक पत्रामध्ये अलंकारिक भाषा चालते, कारण ते कौटुंबिक पत्र असतं. आजीला पत्र, आजोबांना पत्र, वडिलांना पत्र, आईला पत्र, मामाला पत्र. तर याच्यामध्ये तुम्ही कौटुंबिक भाषा किंवा अलंकारिक भाषा वापरू शकता, परंतु औपचारिक पत्रामध्ये मात्र आपण अलंकारिक भाषेचा वापर करणार नाही आहोत. जो विषय दिलेला आहे तो विषय आपण तसाच्या तसा मांडायचा आहे. अगदी सुटसुटीत आणि स्वच्छ भाषेमध्ये मांडायचं आहे. आणि शेवटी डावीकडेच त्याखाली आपला विश्वासू, कृपाभिलाषू इत्यादी किंवा जर आपण आपला नम्र किंवा आपला विश्वासू अशा तऱ्हेने लिहून तो पत्राचा शेवट करायचा आहे. आणि मग खाली आपलं नाव, पाठवणाऱ्याचं नाव आणि पत्ता, ईमेलसुद्धा तुम्ही तयार करू शकता हल्ली, किंवा फोन नंबर असं तुम्ही तो लिहायचा आहे. अनौपचारिक पत्राचं मी तुम्हाला सांगितलं की ते सुद्धा ई पत्रच लिहायचं आहे. डाव्या बाजूनीच लिहायचं आहे सगळं. फक्त त्याच्यामध्ये विषय लिहायचा नाही आहे. नात्याच्या जिव्हाळ्यानुसार अलंकारिक भाषेचा वापर करायचा आहे. म्हणजे व्यक्तीनुसार, नात्यानुसार त्याचा उल्लेख करायचा आहे. पितृ बाबांस, प्रिय भाऊस, प्रिय आईस वगैरे अशा तऱ्हेने नात्याचा उल्लेख करणारे शब्द वापरून आपण त्या पत्राची सुरुवात करणार आहोत. आणि जो आपण मजकूर लिहिणार आहोत, मुख्य मजकूर लिहिणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्ही अलंकारिक भाषा वापरा. त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारा किंवा त्याच्यामध्ये तुम्ही काळजी वाहणारे असे काही शब्द असतील तर ते लिहा. परंतु औपचारिक पत्रामध्ये मात्र आपण जो विषय असेल त्या विषयाला अनुरूपच आपण वाक्यरचना करून लिहायची आहे. आणि अनौपचारिक पत्रामध्ये मात्र आपण नात्यानुसार आपल्याला, म्हणजे आईशी आपण कसं बोलतो किंवा आजीला आपण कसं बोलतो, तर त्याचासुद्धा वापर आपण त्या मुख्य मजकुरामध्ये आपण करू शकतो. तर अशा तऱ्हेने आपण औपचारिक आणि अनौपचारिक प्रश्न लिहायचे आहे. नंतर त्यालाच और प्रश्न आहे सारांश लेखन. आता सारांश लेखन म्हणजे काय? तर सारांश लेखन म्हणजे तुम्हाला प्रश्न पहिल्यामध्ये जो अपठित उतारा दिलेला आहे त्या अपठित उताऱ्याचंच तुम्हाला सारांश लिहायचं आहे. या पत्रलेखनाला हा विकल्प विषय आहे, त्यामुळे पत्र किंवा सारांश लेखन. तर सारांश लेखन करताना काय करायचं, तर तो दिलेला परिच्छेद तुम्हाला पूर्णपणे लक्षपूर्वक वाचायचा आहे. पूर्ण त्यातील मूळ आशय, विषय समजून घ्यायचा आहे. आणि मग तुमच्या शब्दामध्ये, परिच्छेदामध्ये जे काही लेखकाला सांगायचं आहे, त्याने लेखकाने जे काही विचार मांडलेले आहेत ते स्वतःच्या शब्दात थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. कमीत कमी शब्दात सारांश लिहायचा आहे. म्हणजे 1/3 शब्द असं तिथे दिलेलं आहे की 1/3 सारांश लेखन करा. परंतु त्या परिच्छेदातील सर्व आशय मात्र सारांश लेखनामध्ये आला पाहिजे. म्हणजे त्या 1/3 शब्दांमध्ये सगळा विषय, पूर्ण त्या परिच्छेदातला सगळा विषय, त्याच्यातला सगळा आशय हा त्या सारांश लेखनामध्ये आला पाहिजे. आणि म्हणून अशा तऱ्हेने सारांश लेखन लिहिताना मात्र आपल्याला तो परिच्छेद हा पूर्णपणे समजलेला असायला पाहिजे. तो लक्षपूर्वक वाचलेला, त्याच्यातला विषय, त्यातला आशय, त्यातली कल्पना हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल तर ते तुम्ही त्या 1/3 शब्दामध्ये तुम्ही ते मांडू शकता. आणि म्हणून अशा तऱ्हेने तो प्रश्नच आपल्याला असतो की खालील उतारा लक्षपूर्वक वाचा आणि त्याचा 1/3 शब्दात सारांश लिहा. अशा तऱ्हेने सारांश लेखनाचे 6 गुण आपल्याला आहेत.
तर पत्रलेखन किंवा सारांश लेखन जे तुम्हाला सोपं जातं ते तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न 5वा जाहिरात लेखन आहे. याच्यामध्ये 5 गुण आहेत आपल्याला किती छान आपण सतत टी व्हीवर, वर्तमानपत्रामध्ये, विविध ठिकाणी, रस्त्यात येता जाता अशा अनेक जाहिराती किंवा आपण ते खाऊचे रॅपर जे घेतो कधी मुलांना ते खूप आवडतात, वेफर्स हे ते, याच्या आपण वरती त्याची जाहिरात कशी तयार केलेली आहे, ते कसं त्याच्यात चित्र काढलेलं आहे, काय काय लिहिलेलं आहे, तर हे आपण सतत पाहत असतो. जर तुमची निरीक्षण शक्ती जर चांगली असेल तर तुम्ही उत्तम तऱ्हेची जाहिरात तुम्ही करू शकता. आणि म्हणून जाहिरात लेखन करताना तुम्हाला माहिती आहे की जाहिरात कशासाठी करायची असते, तर आपल्या उत्पादनाकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं पाहिजे. आपण जे उत्पादन करतो, आपण जी वस्तू विकणार आहोत, ती जास्ती त्याचा खप व्हावा आणि म्हणून जाहिरात असते. आपण एखादी टी व्हीवरची जाहिरात पाहिली तर आपल्याला लगेच वाटतं की आपण ही वस्तू विकत घेऊया का, आपण चांगली वाटते, छान वाटते बघायला, किंवा अरे वा ही क्रीम वापरल्यावर ही व्यक्ती लगेच गोरी झाली किंवा असं. तर या जाहिरातीचा परिणाम हा माणसाच्या मनाची पकड घेतो आणि लगेचच ती वस्तू खरेदी करण्याची आपल्याला इच्छा होते. आणि म्हणून जाहिरात ही उत्पादनाकडे लक्ष वेधून घेणारी असावी आणि म्हणून अशा तऱ्हेची जाहिरात तुम्ही तयार करायची आहे. त्या जाहिरात करताना आपण उत्तरपत्रिकेमध्ये एक चौकट तयार करणार आहोत. त्या चौकटीमध्येच ती जाहिरात आपल्याला बसवायची आहे. पण जाहिरात करताना आपण भाषेला खूप महत्त्व द्यायचं आहे. कुठल्या अलंकारिक भाषा, संवादाच्या माध्यमातून शक्यतो आपल्याला जाहिरात असायला पाहिजे. मजकूर त्याचा आकर्षक असायला पाहिजे की ती वाचणाऱ्याला खूप आवडली पाहिजे. साधी, सोपी, सरळ भाषा, कारण सर्वसामान्य लोकांपर्यंत आपलं जे उत्पादन जे आहे, आपण जी वस्तू विकणार आहोत, ती पोचली पाहिजे आणि त्यामुळे साधी, सोपी, सरळ भाषा सर्वसामान्य लोकांना ती कळेल अशा तऱ्हेची भाषा आपण जाहिरातीमध्ये वापरणार आहोत. शब्दांचा गैरवापर जाहिरातीमध्ये करायचा नाही. त्याच्यानंतर विश्वास निर्माण करणारी जाहिरात पाहिजे. कधी उगीचच काहीतरी अतिशयोक्ती जर तुम्ही जाहिरातीमध्ये केली तर लोकांना ती फसवणूक वाटेल आणि मग आपलं उत्पादन जे आहे ते उत्पादन आपला जो मुख्य उद्देश आहे की आपलं उत्पादन त्याचा खप व्हावा, तर ते होणार नाही. त्याच्यानंतर लोकभावना जपणारी जाहिरात असायला पाहिजे. प्रसन्न आणि प्रभावी भाषा त्याच्यामध्ये पाहिजेत. कमीत कमी शब्दामध्ये अधिक आशय व्यक्त करणारी, अधिक माहिती देणारी जाहिरात असायला पाहिजे. अलंकारिक, काव्यमय भाषा, लक्षवेधी अशी जाहिरात असायला पाहिजे. आणि ग्राहकांची आवड, फॅशन, सवयी, गरज याचा विचार करून याचं प्रतिबिंब त्या जाहिरातीमध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून जाहिरात आपण जेव्हा जी करतो त्या जाहिरातीमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे की माझी जाहिरात आकर्षक कशी दिसेल आणि त्याप्रमाणे ती जाहिरात करायची. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जाहिरात ही पेनानेच करायची आहे. पेन्सिल, लाल पेन, हिरवं पेन असा कोणताही वापर आपण उत्तरपत्रिकेमध्ये करणार नाही आहोत. चित्र वगैरे काढण्याची जाहिरातीमध्ये गरज नाही. शब्दांनीच जाहिरात खुलवली पाहिजे आणि चौकट तयार करून आपण त्याच्यामध्ये जाहिरात देणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला बातमी लेखन. बातम्या तर आपण नेहमीच ऐकत असतो आणि म्हणून बातमी लेखन करताना आपण अतिशय थोडक्यात आणि समोरच्याला ती बातमी वाचताना कंटाळा येणार नाही अशा तऱ्हेची बातमी पाहिजे. नाहीतर काही बातम्यांमध्ये त्याच बातम्या आपण सतत ऐकत असतो आणि मग आपल्याला कंटाळा येतो, रे काय हे एकच वाक्य किती वेळा या बातमी सांगताना करतो आहे. त्यामुळे आजचं जग हे तंत्रज्ञानाच्या युगात प्रसारमाध्यमांचा वापर तर आपण पाहतच असतो. टी व्ही बघतो, वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन, किती आंतरजाल या माध्यमातून अनेक बातम्या आपण सतत ऐकत असतो. देश विदेशातल्या घडामोडी याच्या बातम्या आपण सतत ऐकत असतो. आणि म्हणून आपण बातमी तयार करताना कशी तयार करायची, तर विश्वास निर्माण होईल त्या बातमीबद्दल अशा तऱ्हेची बातमी असायला पाहिजे. बातमी लेखनासाठी उत्तम लेखन कौशल्य असणं खूप आवश्यक आहे. भाषेचं ज्ञान असलं पाहिजे, व्याकरणाचा अभ्यास पाहिजे. कुठेही त्या बातमी लेखनामध्ये शुद्ध लेखनाच्या चुका असता कामा नये.
अगदी सुटसुटीत सोपी वाक्यरचना त्याच्या बातमीमध्ये असायला पाहिजे. सखोल आणि समग्र वाचन तुमचं त्या बातमीमध्ये दिसणार आहे. किती तुमचं वाचन किती आहे, तुम्ही कशा तऱ्हेने ते लिहिता, अशा तऱ्हेचं मूल्यमापन या बातमी लेखनातून केलं जातं. त्याच्यानंतर अचूक आणि योग्य तपशील त्याच्यामध्ये असला पाहिजे. उगीच फापट पसारा काही काही लोकं करतात आणि खूप काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतात आणि अशा तऱ्हेच्या बातम्या आपल्यालासुद्धा ऐकायला आवडत नाहीत आणि त्याच्यामुळे स्वतःच्या मनाच्या कोणत्याही बाबीचा समावेश करतो. टू द पॉईंट, म्हणजे आपल्याला जे सांगायचं आहे ते सरळ आणि स्पष्ट बातमीमध्ये सांगायचं. मग बातमी कशी असायला पाहिजे, तर शीर्षक त्याचा मथळा लिहायचा, म्हणजे वरती मोठ्या अक्षरामध्ये त्या बातमीचं शीर्षक लिहायला पाहिजे आणि मग तो अगदी प्रभावी असा असायला पाहिजे. कारण तो काय असतो, बातमीचा आरसा असतो. म्हणजे वरची मोठी बातमी वाचल्यानंतरच आपल्याला असं वाटतं की अरे नाही, सगळी ही बातमी वाचली पाहिजे, असे आपल्याला पण उत्सुकता वाटते आणि म्हणून आपण वरती जो शीर्षक लिहिणार आहोत तो खूप महत्त्वाचा आणि खूप छान असायला पाहिजे आणि म्हणून शीर्षक आणि मथळा लिहायचा आहे. नेमक्या शब्दात बातमीचा अर्क त्याच्यामध्ये यायला पाहिजे. कोणती बातमी आहे हे या शीर्षकावरून कळलं पाहिजे आणि म्हणून शीर्षक हे अगदी उत्तम असायला पाहिजे. नंतर दिनांक असायला पाहिजे बातमीमध्ये. स्थळ, कालावधी, म्हणजे संबंधित व्यक्तीचा जर आपण उल्लेख त्या बातमीमध्ये करत असू तर त्याचा अचूक उल्लेख त्या बातमीमध्ये झाला पाहिजे. नंतर बातमी ही भूतकाळातच लिहिली गेली पाहिजे. म्हणजे कधी-कधी काही अशा काही कृती तुम्हाला आहेत की होणार आहे, म्हणजे पुढे ती घटना किंवा पुढे तो प्रसंग होणार आहे की कोणता तरी कार्यक्रम होणार आहे, तर त्याची बातमी तयार करा. तर असं सुद्धा येतं, तेव्हा तो भविष्यकाळामध्ये असू शकेल. परंतु एखादी झालेली घटना याची बातमी लिहिताना ती भूतकाळामध्येच असली पाहिजे. कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत बातमीमध्ये, याचा विचार करायचा आहे. आणि बातमी हा आपल्या जीवनाचा तर अविभाज्य घटक आहे. आपण सततच सारख्या बातम्या तर ऐकतच असतो आणि म्हणून वस्तुस्थितीचं चित्रण करणारी बातमी तयार करणे हे खूप महत्त्वाचं कौशल्य आहे आणि ती बातमी खूप फापट पसारा, खूप 2-2, 3-3 पानं अशी बातमी लिहिण्याची गरज नाही. त्याला 5च गुण आहेत, पण त्याची जी मांडणी आहे ती मांडणी व्यवस्थित कमीत कमी शब्दामध्ये साधी, सोपी, सरळ आणि तरीसुद्धा तुम्हाला 5 गुण मिळणार आहेत. ती बातमी तुम्ही पानभर लिहिलीत किंवा 2 पानं लिहिलीत तर त्याचे मार्क तुमचे वाढणार नाही आहेत. तर ती तुम्हाला जो विषय दिलेला आहे त्या विषयावर जी बातमी तुम्हाला तयार करायची आहे, घटना तो समजा एखादी दिली त्याची बातमी तयार करा, तर त्या घटनेची बातमी फक्त तयार करायची, तर निबंध त्याच्यावर लिहायचा नाही आहे. तर थोडक्यात अशी ती बातमी 5 गुणांसाठी आपल्याला करायची आहे. तर एखाद्या कार्यक्रमावर बातमी असेल की असा कार्यक्रम झाला, मग तो कोण पाहुणे होते, तर थोडक्यात त्या बातमीमध्ये की सगळी घटना जी तुम्हाला दिली आहे ती घटना संपूर्ण त्या प्रेक्षकांपर्यंत पोचते की नाही याचा वापर फक्त त्या बातमीमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर कथालेखन आहे. कथालेखनामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे कथा तुम्हाला विचारल्या जातात. म्हणजे शब्दावरून कथा असते किंवा कथाबीज दिलेलं असतं किंवा पॉईंट दिलेले असतात की दिलेल्या मुद्द्यांवरून कथा लिहा असं दिलेलं असतं किंवा शीर्षकावरून कथा लिहा असं दिलेलं असतं किंवा अपूर्ण कथा पूर्ण करा असं सुद्धा तुम्हाला दिलेलं असतं. तर कथेचा पूर्वार्ध दिलेला असतो, कधी उत्तरार्ध पण दिलेला असतो आणि मग पूर्वार्ध लिहायला सांगलेला असतो. तर ती कथा तुम्ही स्वतः तयार करायची आहे. म्हणजे त्या कथेचं तुम्हाला जर पूर्वार्ध दिला असेल, उत्तरार्ध दिला असेल, तर तुम्ही ती स्वतःहून तुमच्या मनाने त्या कथेची निर्मिती करायची आहे. त्याची योग्य अशी मांडणी करून आपण ती कथा पूर्ण करायची आहे. आणि मुद्द्यांवरून कथालेखन लिहिताना असे थोडक्यात मुद्दे दिलेले असतात, 5-6 मुद्दे दिलेले असतात. गाव, मित्र, मग गाव, मग असं एक शहर होतं, त्या शहरामध्ये असं गाव होतं. झाले 2 वाक्य तयार झाली. मग त्या गावामध्ये 2 मित्र राहत असतात. एकाचं नाव हे, एकाचं नाव ते असतं. झाली 4 वाक्य झाली. तर अशा तऱ्हेने कथा त्या मुद्द्यांवरून ती कथा अशी वाढवत जायची आहे. आणि म्हणून मी बघितलं आहे की काही मुलं अगदी थोडक्यातच 4 ते 5च ओळीमध्ये त्यांची कथा पूर्ण होते त्या मुद्द्यांवरून. तर असं करू नका. तर प्रत्येक जो शब्द दिलेला आहे त्या एका शब्दावरून तुम्हाला 2-2, 3-3 वाक्य तयार करता येतात आणि अशा तऱ्हेने तुमची ती कथा वाढत जाते. तर अशा तऱ्हेने 4 ते 5 प्रकारच्या तुम्हाला कृती दिलेल्या असतात की कथाबीजावरून कथालेखन करा, शीर्षकावरून कथालेखन करा, दिलेल्या शब्दांवरून कथालेखन करा किंवा अपूर्ण कथा पूर्ण करा
किंवा मुद्द्यांवरून कथालेखन करा. तर अशा 5 कृती तुम्हाला दिलेल्या असतात, तर त्याच्यावरून आपण ती कथा लिहायची आहे. यालासुद्धा 5 गुण आहेत. तर जास्तीत जास्त एक तुमचं जे उत्तरपत्रिकेचं एक पान असतं, ते पान भरून तुमची ती कथा लिहिली पाहिजे. आता कथा लिहिताना शीर्षक जर तुम्ही लिहिलं तर उत्तमच. त्या एखादी म्हण असेल किंवा एखादं चांगलं वाक्य असेल किंवा एखादा सुविचार असेल, तर तो जो लिहून तुम्ही कथा लिहिली तर नक्कीच तुमचे मार्क तिथे वाढले जातात. नुसार वातावरण निर्मिती. खूप पाऊस पडत होता आणि त्या जंगलामध्ये किर्र आवाज येत होता आणि मग हे 2 मित्र त्या जंगलातून चालले होते. तर अशा तऱ्हेने प्रसंग निर्मिती करत करत ती कथा तुम्ही काय करायची आहे, जास्त आपल्याला म्हणजे कथा वाचताना आपल्याला माहिती आहे, आपण कधी ते गोष्टीचं पुस्तक घेतलं आणि ते अगदी रटाळ असेल किंवा त्याची भाषा चांगली नसेल तर आपल्याला कंटाळा येतो. 2-3 पानं वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की काय बरोबर नाही आणि मग आपण ते पुस्तक ठेवून देतो वाचायचं. तर अशा तऱ्हेने आपण कथा वाचायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला उत्सुकता वाटली पाहिजे की अरे पुढे काय, पुढे काय? आणि ती कथा आपल्याला वाचनीय अशी असेल तरच ती आपण कथा वाचतो आणि म्हणून आपण सुद्धा ती कथा लिहिताना अशाच तऱ्हेने आपण त्याचा घटनाचा योग, भाषा ही अशी कथा बिचारा अनुरूप अशी भाषा, पात्र जर आपण निर्माण केली आणि ती आपण कथा पूर्ण केली, त्याच्यामध्ये छान काही संवाद असेल तर तो संवाद आपण त्याच्यामध्ये दिला, तर नक्कीच कथा वाचायला आपल्याला आवडते आणि म्हणून आपण सुद्धा लिहिताना अशाच तऱ्हेने कथा आपण लिहायची आहे. तर प्रश्न दुसरा आ मध्ये आपल्याला 3 भाग आहेत, जाहिरात, बातमी किंवा कथा. यापैकी आपल्याला 2च कृती सोडवायच्या आहेत. एक तर जाहिरात लिहा, बातमी लिहा किंवा कथा लिहा. मग आपण विचार करा थोडासा उत्तरपत्रिका लिहिताना की आपल्याला नक्की काय नेमकं चांगलं लिहिता येणार आहे. जाहिरात लिहिता येणार आहे, बातमी लिहिता येणार आहे की कथा लिहिता येणार आहे. आणि मग 3 पैकी 2 कृती कोणत्याही सोडवा. त्याला 10 गुण आहेत आपल्याला, कारण 5-5 गुण आहेत आपल्याला आणि मग 10 गुण आहेत. प्रश्न 5व्यामधला ई जो आहे तो प्रसंगलेखन आहे तुम्हाला आणि आत्मकथन आहे आणि वैचारिक लेखन आहे. हा खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण त्याला एकच कृती आपल्याला सोडवायची आहे आणि त्याला 8 गुण आहेत आणि हे 8 गुण आपल्या हातातले आहेत. एक तर प्रसंगलेखन लिहा, एक तर आत्मकथन लिहा. आत्मकथन तर तुम्ही लिहा, मी झाड बोलतो आहे किंवा तुम्हाला चित्र दिलं जातं आहे, कारण त्या चित्रावरून तुम्हाला की या चित्रामधली एक व्यक्ती किंवा एक घटक तुमच्याशी बोलते असं लिहा. तो सरळ तुम्ही लिहायचं की मी झाड बोलतो आहे आणि मग तो काय बोलेल, तर मी बोलतो आहे असं करून तो झाड प्रत्यक्ष तुमच्याशी बोलतो आहे, अशा तऱ्हेने ते आत्मकथन लिहायचं आहे. या विभागामध्ये, या ई विभागामध्ये तुमचं लेखन कौशल्य तपासलं जाणार आहे की निबंध लेखन हा प्रकार जो तुम्ही आत्तापर्यंत जो लिहित होतात 8वीपर्यंत 10वीपर्यंत, तर तो प्रकारच हा या प्रश्न 5व्या ईमध्ये आहे की तुम्ही एखादा प्रसंग कसा लिहू शकता किंवा वैचारिक लेखन तुम्ही कसं लिहू शकता. तर आणि म्हणून हा जो विभाग आहे याला 8 गुण तुम्हाला दिलेले आहेत. सर्वात पहिला आपण प्रसंग लेखन घेऊया की या प्रसंग लेखनामध्ये एखादी व्यक्ती असेल, स्थळ असेल, दृश्य असेल किंवा प्रसंग असेल, याचं चित्र तुम्ही रेखाटायचं आहे, त्याचं वर्णन तुम्ही करायचं आहे आणि म्हणून वर्णनात्मक निबंधाचा प्रकार जो तुम्ही म्हणता तो प्रसंग लेखनामध्ये की म्हणजेच वर्णनात्मक निबंध लेखन या प्रसंग लेखनामध्ये तुमचं तपासलं जाणार आहे. त्याचं मूल्यमापन तुमचं होणार आहे की एखाद्या प्रसंगाच्या वर्णनासाठी तुम्ही काय काय तिथे पाहिलं. म्हणजे समजा तुम्ही एक कशासाठी तरी तुम्ही बाहेर गेलात आणि तिथे तुम्ही एखादा प्रसंग पाहिलात किंवा तुम्ही अपघात पाहिलात, तर त्याचं निरीक्षण तुम्ही कसं केलेलं आहे, त्याची निरीक्षण शक्ती तुमची तिथे तपासली जाणार आहे. तर निरीक्षण शक्तीची खूप गरज आहे आणि म्हणून तुम्हाला मगाशीच मी म्हटलं की अवांतर वाचन, निरीक्षण या सगळ्याचं मूल्यमापन उपयोजित लेखनामध्ये केलं जातं आणि म्हणून आपण दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण वावरतो तेव्हा बारकाईने तपशीलवार असं निरीक्षण सगळीकडे लक्ष पाहिजे. हे एखाद्या प्रसंग घडला तर ते मला काय करायचं आहे, मला नाही बघायचं, तर त्याचा वापर आपण कुठे आणि कसा करू ते आपल्याला सांगता येत नाही आणि म्हणून या सगळ्याचा वापर या लेखन कौशल्यामध्ये तुमचा तपासला जाणार आहे आणि म्हणून प्रसंग लेखन लिहिताना त्या प्रसंगाचं जर तुम्ही निरीक्षण केलेलं असेल तर तो प्रसंग लेखन तुम्हाला उत्तम तऱ्हेने लिहिता येणार आहे आणि त्याचे 8 गुण आपल्याला मिळणार आहेत. प्रभावी असं त्याचं भाषेचा वापर केला पाहिजे.
म्हणजे डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिलं पाहिजे वाचणाऱ्याच्या, त्या प्रसंग तो डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे असं त्याचं वर्णन आलं पाहिजे. अलंकारिक भाषा नाही वापरली तरी चालेल, म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये आपण प्रसंगाचं वर्णन केलं तरी चालेल. संवेदनशील की तो अपघातात पडलेला माणूस बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर अगदी म्हणजे काही लोकांना तर रडूच येत होतं, काही व्यक्ती तर अगदी त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. म्हणजे अशा तऱ्हेने त्याचं संवेदनशीलता जर आपल्याला त्या वाचनातून, त्या प्रसंगातून जर आपल्याला कळली तर नक्कीच ते प्रभावी लेखन झालेलं आहे असं आपल्याला समजेल. आणि त्याला अर्थातच आपल्याला हे गुण मिळवण्यासाठी पण त्याच्यातली संवेदनशीलता ही तपासली जाणार आहे आणि वाचकाच्या मनात असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला आत्मकथन आहे. आत्मकथनामध्ये तुम्हाला मी सांगितलं की मी आरसा बोलतो आहे, किंवा मी नदी बोलते आहे, मी पाऊस बोलतो आहे, किंवा मी झाड बोलतो आहे, अशा तऱ्हेने मी वही बोलतो आहे. तर अशा तऱ्हेने सरळ तो घटक तुमच्याशी बोलतो आहे अशा तऱ्हेने आपण आत्मकथन लिहायचं आहे. म्हणजे नमस्कार असं अगदी सुरुवात केली तरी चालेल की मी लेखणी बोलते आहे, किंवा मी पेन बोलतो आहे, की तू माझी खूप काळजी घेतोस, मी पहिलीपासून 10वीपर्यंत मी सततच तुझ्याबरोबर असतो. म्हणजे किती तुम्ही रंगून आत्मकथन लिहू शकता. अगदी त्याच्यामध्ये थोडासा आपण त्याला काय म्हणू की जवळीक निर्माण करणार, त्या वस्तूशी जवळीक निर्माण करणारी अशी भाषा जर आत्मकथनामध्ये असेल तर नक्कीच ते आत्मकथन खूप प्रभावी असं त्याचं लेखन होतं. आणि म्हणून अशा तऱ्हेचं लेखन करताना, आत्मकथन करताना त्या वस्तूविषयी तुम्हाला किती जवळीक आहे हे तुमच्या त्या लेखनातून कळत असतं. आणि म्हणून अशा तऱ्हेचं लेखन तुम्ही करायचं आहे. आणि सर्वात शेवटला प्रश्न म्हणजे वैचारिक लेखन. त्या वैचारिक लेखनामध्ये मात्र तुम्हाला विचारांना प्राधान्य दिलेलं असतं, की नेमकं तुम्हाला काय वाटतं. पर्यावरणाविषयी असेल, किंवा स्त्री पुरुष समानतेबद्दल असेल, किंवा जातीयवादाबद्दल असेल. पण तुमचे विचार काय, योग्य अयोग्य दोन्ही बाजूनी साधक बाधक असा विचार करून तुम्हाला वैचारिक लेखन करायचं असतं. सुसंगत अशी मांडणी त्याच्यामध्ये पाहिजे. म्हणजे उगीचच आपलं काहीतरी मनाला येईल असं लिहायचं नसतं. आणि म्हणून वैचारिक लेखन करताना अतिशय काय त्याला म्हणू आपण की सखोल अभ्यास जर तुमचा त्या विषयाचा असेल तरच तुम्ही त्याचं लेखन उत्तम तऱ्हेने करू शकता. कारण का, वैचारिक लेखनामध्ये जो विषय तुम्हाला दिलेला असतो प्रश्नपत्रिकेमध्ये, त्याचा आजूबाजूच्या परिस्थिती आणि त्याची सत्यता हे सगळं पडताळून ते लिहायचं असतं. उगीचच वैचारिक लेखन लिहिताना म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते तर आपल्याला लिहायचंच आहे. योग्य अयोग्य हे तुमचं स्वमताचा एक पॅराग्राफ त्याच्यामध्ये असतोच. पण त्याच्याही पलीकडे आपलं वाचन, आपलं सामान्य ज्ञान, आपली निरीक्षण क्षमता, चिकित्सकता ह्या सगळ्याचा विचार आपल्या मनामध्ये त्या लेखनाबद्दल असला पाहिजे. तरच वैचारिक लेखन आपण उत्तम रीतीने करू शकतो. तर अशा तऱ्हेने हा शेवटला जो प्रश्न आहे, वैचारिक लेखन हा वर्तमानपत्राचं महत्त्व सांगा, किंवा दुष्काळ बद्दल लिहा, किंवा आणखीन मी देशाचा नागरिक आहे, मी भारतीय. तर याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे विचार आहेत, अस्पृश्यता, एक कलंक वगैरे अशा तऱ्हेचे काही विषय तुम्हाला दिले जातात. किंवा स्त्री पुरुष समानता, किंवा एखादं आपण असं म्हणू की महागाई, नको ती महागाई. तर याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही ते ऐकलेलं असलं पाहिजे, तुम्ही बातम्या बघितलेल्या असल्या पाहिजेत, तुम्ही वर्तमानपत्र वाचलेली असली पाहिजेत, तुम्ही निरीक्षण करायला पाहिजेत. म्हणजे भोवताच्या आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण तुमचं जर चांगलं असेल तर तुम्ही वैचारिक लेखन हे उत्तम रित्या करू शकाल. आणि म्हणून वैचारिक निबंध लिहिताना खूप विचारपूर्वक त्या विचारांची मांडणी तुम्हाला करता आली पाहिजे. आणि म्हणून वैचारिक लेखनालासुद्धा आपल्याला 8 गुण आहेत. तर हे 3 प्रकार आहेत. तुम्हाला एक तर प्रसंग लेखन लिहा, एक तर तुम्ही आत्मकथन लिहा, किंवा वैचारिक लेखन. या 3पैकी तुम्हाला एकच कृती सोडवायची आहे आणि त्याला आपल्याला 8 गुण आहेत. तर हा वैचारिक किंवा हा प्रश्न लिहिताना तुम्ही
2-3 मिनटं 5 मिनटं विचार करा की मी काय उत्तम लिहू शकतो, मी प्रसंगलेखन उत्तम लिहू शकतो, की मी आत्मकथन लिहू शकतो, की मी वैचारिक लेखन उत्तम लिहू शकतो. आणि थोडा वेळ विचार करून मग तुम्ही त्या प्रश्नात 3 पैकी कोणता जी एक कृती आहे ती निवडा आणि ती लिहा. त्याला 8 गुण आपल्याला असतात. तर अशा तऱ्हेने या प्रश्नपत्रिकेचा आराखडा आम्ही तुमच्यासमोर मांडलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की नक्कीच आपण मी जो तुमच्याशी केलेला आहे, जर कोणाला काही शंका असतील प्रश्नपत्रिका सोडवताना, तर माझा फोन नंबर मी तुम्हाला दिलेलाच आहे आणि त्या फोन नंबरवर तुम्ही मला काय करा, फोन करा आणि मला विचारा. तो व्हॉट्सअपच नंबर आहे माझा. तर तुम्ही व्हॉट्सअपवरसुद्धा काही मला प्रश्न विचारले तर नक्कीच मी तुम्हाला तुमच्या शंकांचं निरसन करू शकेन. आणि मला असं वाटतं हे खूप आपण काय त्याला म्हणतो की खूपच फास्ट होतं हे शिकवणं. कारण 50-55 मिनटामध्ये पूर्ण कृतीपत्रिकेचा आराखडा मांडणं हे खूप कठीण आहे. पण तरीसुद्धा जर तुम्हाला काही शंका असतील तर नक्कीच मला विचारा. मी तुमच्या शंकेचं निरसन नक्कीच करेन. आणि पुन्हा एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. मी सांगितलेल्या सूचनांचं पालन करा. नक्कीच तुम्हाला चांगले गुण मराठीमध्ये मिळतील आणि तुम्ही उत्तम मार्काने नक्कीच पास व्हाल. धन्यवाद.